ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की जे अखडिती प्रदेश साकल्याचा. कोकणातल्या छोट्या गावांमधली कौलारू घरं जी असतात ना, ती इतकी सुंदर वाटतात की प्रत्येक घराचं स्वतंत्र पेंटिंग व्हावं. काही न ठरवता मालगुण गावातून चालत चालत मी थेट पोचलो प्रसिद्ध कवी केशवसूत यांच्या स्मारकात, जिथे त्यांचं राहतं घर होतं. केशवसूत म्हणल्यावर शाळेत मराठीच्या पुस्तकात त्यांची एक कविता होती तीच आठवली. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने. खरं सांगायचं तर दुर्दैवाने शाळेमध्ये शिक्षकांनी मार्कांच्या पलीकडे जाऊन कधी मराठी कविता शिकवल्याच नाही. पण सुदैवाने नाटकामुळे जेव्हा वेगवेगळे कवी लेखक वाचनात आले तेव्हा भाषेची गोडी समजली. प्रत्येक काव्यामध्ये खूप मोठं तत्वज्ञान असल्याचं जाणवतं. प्रत्येक मराठी माणसाने अजिबात चुकवू नये असं हे स्मारक आहे.